नवग्रहांपैकी ज्ञानी, सामर्थ्य संपन्न आणि भवभयाच्या व्यथांचे हरण करणारा ग्रह म्हणजे गुरु. हे गृहराज गुरु प्रति 12 वर्षांनी कन्या राशीला येतात आणि वर्षभर राहतात. या वर्षभराच्या काळाला कन्यागत पर्वकाळ असे संबोधिले जाते. महाबळेश्वर येथे उगम पावलेली कृष्णा 1280 मी. प्रवास करीत विशाखापट्टणम येथे पूर्व सागराला मिळते. या दरम्यान 59 उपनद्या मिळतात. श्री क्षेत्र माहुली येथे कृष्णेला वेण्णा नदी येऊन मिळते. इथून पुढे तिला कृष्णावेणी असे म्हणण्याचा प्रघात आहे. पुढे कराड येथे कोयनेशी संगम झाल्यानंतर ती श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे दत्तक्षेत्री येते. कृष्णा म्हणजे भगवान विष्णूचे जलरूप, तर वेण्णा म्हणजे भगवान शंकराचे जलरूप आणि कोयना म्हणजे ब्राह्मदेवाचे जलरूप असे कृष्णा महात्म्यात वर्णिलेले आहे. याप्रमाणे कृष्णा, वेण्णा व कोयना यांचा एकभाव म्हणजे भगवान दत्तात्रेयांचे जलरूप आहे. कृष्णा नदी महात्म्य. प. वासुदेवानंद सरस्वती कृष्णा ग्रंथात म्हणतात. भगवती कृष्णा, सह्याद्री सुकन्या, जगी सर्वमान्या, जाहली गा. 1. वाई ब्राह्मवृंद, जिचे असे मुख, नाभिस्थान देख, कुरुंगड्डी. 2. नृसिंह वाटिका, सगुण पादुका, हृदय ते देखा, श्री कृष्णेचे. 3. समुद्र संगमी, 2 ते चरण, करीती पावन, सर्व जगा. 4. साजिरी गोजिरी, सगुण ही मूर्ती, सजली सकिती, मनोहर. 5. वासुदेवानंद, सरस्वती यती, स्तुती स्तोत्रे गाती, नित्य नेमे. 6. सह्याद्री पर्वतावर श्री क्षेत्र वाई येथे कृष्णा उगम पावते. वाई क्षेत्र जे ब्रह्मपुरीत वास करून आहेत ते या कृष्णेचे समुख म्हणून ओळखले जाते. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे असलेल्या मनोहर पादुका हेच कृष्णा नदीचे हृदयस्थान होय. आंध्र प्रदेशातील कुरगड्डी हे नाभिस्थान व बंगालच्या उपसागरास 2 प्रवाहाने मिळणारी कृष्णा हे तिचे 2 चरण होय. भगवती कृष्णा, विष्णू स्वरूपिणी, गंगा ते चरणी, नित्य आहे. 7. सदा सर्व काळ, गंगा ती पवित्र, जगा माझी श्रेष्ठ असे जरी. 8. तरी एक निऊन, असे तिचे ठाई, राहात असे पायी, श्री विष्णूच्या. 9. जगी पापताप, धुवोने टाकते, आपुलिया घेते, माथा सर्व. 10. होतसे मालिन, येतसे धावून, व्हावया पावन, कृष्णेपासी. 11. वर्षे 12 पाही, वाटती बापुडी, कृष्णे माझी बुडी, द्यावयासी. 12. कन्यागताचे ते, करुणी निमित्त, कृष्णे अंगी येत, राहावया. 13. गंगा भागीरथी सर्व लोकांची पापे धुवून टाकते मात्र स्वतः मालिन होते. अशी मालिन झालेली भागीरथी स्वतःची मालिनता धुवून टाकण्यासाठी अधमलहारकतील सुभगा अशा श्री कृष्णेजवळ येते. पापताप यातून निर्मल होऊन पुन्हा परत जाते. यासाठी तिला 12 वर्षे वाट पाहावी लागते. शेवटी कन्यागताचे निमित्ताने आपल्या ज्येष्ठ भगिनीकडे म्हणजे कृष्णेकडे येते. गंगा नदीचं काय, पण जम्बूद्वीपातील सर्व तीर्थे कृष्णेजवळ येतात आणि खऱ्या अर्थाने पावन होऊन पुन्हा आपापल्या ठिकाणी जातात. पण कृष्णा ही अशी एक मेघ आहे की जे आपले स्थान सोडून अन्य कोठेही जात नाही. साधू संत, यती, ऋषी, मुनी, देवादिक आदी सर्व श्रीकृष्णेच्या आश्रयाला येतात व तेथेच आश्रम थाटून वास्तव्य करतात. अतिशय शुद्ध भक्तिभावाने एक वेळ स्नान व जलपान जर एखाद्याने केले तर तो कायिक वाचिक व मानसिकदृष्ट्या पवित्र व शुद्ध होऊन जातो. इतकेच काय, पण एखाद्याने दूरवर राहून तेवढ्याच शुद्ध भावनेने कृष्णेचे स्मरण केले तरी जन्मांतरीचे दोष जातात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र कोणीही यावे, ती कुणालाच परत करत नाही. गायींचे तृषा भागवते आणि व्याघ्रादिकांना मुक्ते असे कधीही घडत नाही. कन्यागत पर्व काळात जे लोक कृष्णेकाठी श्राद्ध, दानादिक कर्मे करतात तेव्हा जे पुण्य जोडले जाते त्याची ब्रह्मदेवाला सुद्धा गणना करता येत नाही. मग इतरांची काय कथा. जे पातकी नरकात पिचत पडलेले असतात त्यांना या कृष्णातीरावर वृषोत्सर्ग विधी किंवा त्रिपिंडी नारायण नागबली यासारखे विधी त्याच्या वंशातील कोणी एखाद्याने केला तर अशा पातक्यांना सुद्धा मोक्षप्राप्ती लाभते. एखाद्या निपुत्रिक स्त्रीने मनोभावे श्रीकृष्णाची सेवा केल्यास तिला पुत्रप्राप्ती होऊन वंध्यत्वाचा दोष जातो. श्रीकृष्णा ही भगवान दत्तात्रय श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची आवडती व त्यांचा वर प्राप्त झालेली प्रियदर्शिनी आहे असे कृष्णा लहरीत नमूद केलेले आहे. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.